आता बघा, आता आपण सगळा बेस केलेला आहे, पण आता तो कसा आहे, क्रीम फॉर्म मध्ये आहे ना. आता बघा, मी जर असं बोट लावलं तर मेकअप काय होणार आहे, बोटाला लागणार आहे. म्हणजे तो आता आपण काय केलं नाही, अजून सेट केला नाही. आणि कुठलंही क्रीम प्रोडक्ट आपल्याला कशाने सेट करायचं असतं, पावडरने. म्हणून आज आपण सेटिंगसाठी जी लूज पावडर वापरणार आहोत, आणि सेटिंगसाठी आपल्याला लूज पावडरच वापरायची आहे. कॉम्पॅक्टने मेकअप सेट होत नाही. आपल्याला काय करायचं आहे, मेकअप आता सेट करायचा आहे. त्यासाठी आपण एक लूज पावडर आता वापरत आहोत, लॉरा मर्सीची. आता ह्यात पण खूप वेगवेगळ्या कंपन्या येतात. त्यात स्विस ब्युटी येतं, त्याच्यानंतर युरोप गर्ल आहे, म्हणजे खूप खूप डर्माची आहे. खूप सारे प्रोडक्ट आहेत, खूप छान लूज पावडर आहेत ज्या मेकअप सेट करण्यासाठी येतात. पण मी आज जी वापरणार आहे ती आहे लॉरा मर्सीची. आता आपल्याला करायचं आहे मेकअप सेट. मग आपण सुरुवात कुठनं करणार आहोत, तर अंडर आय पासनं. आता ह्या क्रीजेस आहेत ना, त्या तुम्हाला काय करायच्या, आधी ब्लेंडरने ब्लेंड करायच्या आहेत. आता मेकअप सेट करताना ना, जेव्हा आपण हे क्लिअर करतो त्यावेळेस क्लायंटला वरतीच बघायला लावायचं आहे. त्यानंतर पावडर घ्यायची आहे, इथे थोडीशी डस्ट करायची आहे, आणि मग ती तुम्हाला हळूहळू क्लायंटच्या आईजला लावायची आहे, अंडर आईजला खाली. आता पावडर लावताना आहे ना, तुम्हाला अशी घेऊन असा अप्लाय करायचं नाहीये. काय करायचं, तुम्हाला आधी घ्यायची आहे एक्सेस प्रोडक्ट, म्हणजे घेताना थोडी छोटी घ्या, आणि जी एक्स्ट्रा आहेत निदान अंडर आय सर्कल आणि माउथ एरिया जो आहे त्यांना लावण्यासाठी सांगते. घ्यायची आहे, थोडीशी डस्ट करायची आहे, आणि मग तुम्हाला ती अप्लाय करायची आहे. त्याने काय होणार आहे, क्रीजेस चांगल्या प्रकारे तुमचे ब्लर होणार आहेत. आणि एक्सेस प्रोडक्ट जर लागलं ना, तर काय होतं, ज्या तुमच्या क्रीज आहेत ना त्यात ते प्रोडक्ट जाऊन बसतं, आणि मग थोड्या वेळानंतर त्या क्रीज परत विजिबल होतात. म्हणून मेकअप करताना जेवढं लेस प्रोडक्ट वापरता येईल ना तेवढं वापरा. कमीत कमी प्रोडक्ट वापरून तुम्हाला मेकअप करायचा आहे. म्हणजे तो असा क्लायंट म्हणता ना की थापल्यासारखा मेकअप दिसतो, हा तसा मेकअप दिसत नाही. ज्याची गरज आहे क्वांटिटी एकदम प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे मेकअपमध्ये. आता अंडर आय सर्कल झालंय ना, आता इथे माउथ पश आहे, पण इथे स्माइल लाईन क्रिएट होतात. त्याला पण सेम प्रोसेस, जीभ आतमधनं लावायची आहे आणि ब्लेंड करायचं आहे, आणि मग सेम प्रोसेसने पावडर घ्यायचे, डस्ट करायचे आणि लावायचे. ह्याच प्रोसेसने तुम्हाला परत जायचंय. आता आपण जे पावडर लॉक केले ना, ते एक्सेस प्रोडक्ट कशी काढायची, आपल्याला राऊंड राऊंड ब्रशने फिरवायचं आहे. तर डॅप टॅप टॅप मोशन मध्ये जायचं आहे आणि तुमची एक्सेस पावडर काढून घ्यायची आहे.